करिश्मा कपूर त्यांनी ही साडी वेअर केली आहे. रेखाजी ज्या साड्या वेअर करतात त्या प्युअर सिल्क आहे, पण त्याच्यात सोनं आहे. दिस इज जस्ट 2500. जान्हवी कपूर सुंदर आहे त्या. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या YouTube व्लॉग मध्ये. आज मी आलेले आहे मुंबईहून थेट पुण्यात आणि त्याचं खास कारण म्हणजे काय तर आज आपल्याला एका सेलिब्रिटीचं बुटीक एक्सप्लोर करायला मिळत आहे. येस, मराठी सेलिब्रिटी अक्षया देवधरने तिच्या खास मैत्रिणींसोबत पुण्यात साड्यांचं बुटीक सुरू केलंय, जे सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. मी असं बघितलं की प्रत्येक मराठी सेलिब्रिटी इथे येत आहेत, फेस्टिवलची शॉपिंग करतायत, लग्नाची शॉपिंग करतायत, इव्हन त्यांच्या इव्हेंट्स मध्ये सुद्धा मला याच साड्या बघायला मिळतात. सो मी विचार केला की आपण या सगळ्या साड्या नक्की किती रुपयांना मिळतात, आपण सगळे खरेदी करू शकतो का आणि काय काय डिझाईन्स आहेत ते सगळं एक्सप्लोर करणार आहोत. पण पुण्यात हे ठिकाण आहे नक्की कुठे ते आधी तुम्हाला सांगते. तर हा आहे पुण्यातला FC रोड आणि इथे एक्झॅक्ट लँडमार्क सांगायचं झाला तर इथे तुम्हाला गोल्डलक कॅफे दिसतोय. त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटला तुम्हाला आतमध्ये जायचंय या टॉवर मध्ये आणि या बिल्डिंगच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला जायचंय फर्स्ट फ्लोअरवर. सो मी पोहोचले फर्स्ट फ्लोअरवर भरजरीच्या बुटीक मध्ये. सो चला एक्सप्लोर करूया. तो आज आपल्याला हे सुंदरसं बुटीक जे आहे साड्यांचं निधी मॅम एक्सप्लोर करायला मदत करणार आहेत, बरोबर? येस. प्रत्येकाला असं वाटतं सेलिब्रिटी ब्रँड आहे किंवा सेलिब्रिटी खूप जास्त आता खरेदी करतायत, तर हे सगळं आमच्या सगळ्यांच्या खिशाला परवडणार आहे का? येस, नक्कीच. आपल्याकडे अगदी 800 ते 1000 पासून सुरुवात आहे साड्यांची, ज्याची क्वालिटी खूप चांगली आहे. आपण वेगवेगळे डिझाईन्स इंट्रोड्यूस केले आहेत नवीन आणि ज्या प्युअरच्या साड्या आहेत त्याही जनरली आपल्याला ऑनलाईन किंवा एक्सपेन्सिव्ह दुकानांमध्ये मिळतात, त्यापेक्षाही खूप चांगल्या प्राइसला आपल्याकडे अवेलेबल आहेत स्टोअर, की खिशाला जास्त कात्री न बसता छान छान सुंदर सुंदर जशा सेलिब्रिटीजच नेसतात तशाच साड्या आपल्याला मिळाव्यात, यासाठीच हे दालन आहे. फर्स्ट आपण कोणतं कलेक्शन बघतोय? सो हे आहे टिश्यू कलेक्शन, पण हे ना सॉफ्ट टिश्यू आहे. सध्या ट्रेंडिंग साड्या बघितल्या तर त्या टिश्यूच्या साड्या आपण बघतोय, ज्यामध्ये थोडंसं स्टिफ कापड असतं आणि ते अंगाला थोडंसं टोचू शकतं. बरोबर. तर यामध्ये आपण नवीन पॅटर्न हा आणला आहे. याला गोंडे ऑलरेडी केलेले आहेत. हा ब्लाउज आहे आणि पूर्ण साडी गोल्डन आहे. सो नयनतारा लुक किंवा साऊथचा फील देणारी ही पूर्ण साडी आहे. अंगालाही छान बसते आणि त्याचं कापडही खूप न टोचणार. एक्झॅक्टली. मार्केटमध्ये जेव्हा आपण अशा साड्या बघतो त्या कडक असतात किंवा ताट असतात. तुम्ही इथे जर जवळून जरा बघितलं तर मी जस्ट तुम्हाला दाखवते की किती फ्लेक्सिबली हे मोल्ड होतंय सगळं. पण मगाशी म्हटलं की सेलिब्रिटीज साड्या का घेतात इथून, तर त्याचं वन ऑफ द रिझन्स हे आहे की त्या कम्फर्टेबल असते. ह्याची प्राइस रेंज आहे 1800 पासून पुढे. हे सगळे कलर ऑप्शन्स आहेत. येस. सो म्हणजे मला असं वाटतं हे प्रॉपर साऊथ लुक करायचा असेल वगैरे आणि एखाद्या भरलेल्या ब्लाऊजवर तुम्ही हे जर घातले हेवी ब्लाऊजवर तर अजून सुंदर वाटेल. आणि हे सगळे कलर म्हणजे जे सगळे ट्रेंडिंग कलर आहेत तेच आहेत. येस. आणि तुम्ही मला म्हणालात ह्याच्यावर वर्क असलेले सुद्धा पॅटर्न आहे. हो, पोल्का डॉट मध्ये पॅटर्न आहे. खूपच सुंदर वाटतंय त्या. सेम कापड आणि त्याच्यामधले हे कलर्स जवळून बघा हे सगळे रंग आणि त्याच्यावर जे बुट्टा वर्क आहे त्यामुळे खूप छान लुक येतोय. त्याला विंटेज फील वाला पण आपण लुक क्रिएट करू शकतो. याचं एक वेगळं म्हणजे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही रेडी टू वेअर साडी होऊन जाते. हा पल्लू आहे. येस. आणि हा ब्रोकेडचा ब्लाउज आहे. म्हणजे मला असं वाटतं तुम्ही मला साड्या खोलून दाखवा, कारण तुम्ही हा पल्लू आधी बघा. तसा त्यांनी खोलला. इथे मोठ्या मोठ्या बुट्ट्यांचं वर्क आहे आणि बॉर्डर सुद्धा आहे अगेन खाली. येस. दिस इज समथिंग डिफरंट. हा. येस. डेफिनेटली. आणि ब्लाऊज कसा असेल? ब्लाऊज हा ब्रोकेडचा ब्लाऊज आहे. हा बघा संपूर्ण फुल साऊथ फील्स. सो हा आपला सॉफ्ट सिल्क मधला पॅटर्न आहे. ओके. अगेन मिक्स मध्ये येतो, पण क्वालिटी वाईज खूप छान आणि कोणत्याही फंक्शनला सिल्वर गोल्ड कोणत्याही ज्वेलरीवरती वेअर करू शकण्यासारखा पॅटर्न आहे. हटके पॅटर्न आहे. तुम्ही पल्लू जर बघितला तर पूर्णपणे भरलेला आहे. येस. आणि याच्यावरती कोणताही ब्लाऊज जाऊ शकतो कारण पल्लू मध्ये मल्टी कलर्स आहे. एक्झॅक्ट. सो एनी ब्लाऊज विल गो वेल. म्हणजे तुम्हाला असं सिल्वर कलर मध्ये काही पॅटर्न हवा असेल तर दिस इज बेस्ट, कारण ह्याच्यामध्ये हवे ते कलर सुद्धा आहेत वेगवेगळे. तर ही साडी एकदम चापून चुपून बसणार आहे जर तुम्ही नेसली ना तर. हे बघा, बायकांचा पहिला प्रश्न असतो ही साडी फुगणार नाही ना, अंगाला बसेल ना व्यवस्थित. एक्झॅक्टली. किंवा घाम नाही ना फार येणार. आणि ह्याचा ब्लाऊज, हा ब्लाऊज आहे. ओके. सो प्रत्येकाचा ब्लाऊज पण मी दाखवायला सांगते आणि ते दाखवत आहेत आवर्जून का तर थोडासा वेगळा आहे. मला ह्याची रेंज सुद्धा नक्की सांगाल? ही आहे 3900ची. ओके. मला हे पण सांगायला आवडेल की आपल्याकडे एव्हरी वीक वेगळ्या वेगळ्या ऑफर्स चालू असतात प्युअर साड्यांवरती आणि मिक्स साड्यांवरती. सो ह्या प्राइजेस आहेत या MRPs आहेत, याच्यावरती तुम्हाला वेगळे वेगळे डिस्काउंट्स आणि ऑफर्स मिळत असतात. सो जेव्हा जेव्हा ज्या वीकमध्ये तुम्ही याल जेव्हा जसे जसे ऑफर्स असतील तसे तसे आपल्या मुली सांगतात की ताई याच्यावरती ही ऑफर चालू आहे. सो त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता.
म्हणजे वर्षाचे 12 महिने वेगवेगळ्या साड्यांवर ऑफर सुरू आहे. अगदीच लाऊड पण नाही आणि डिसेंट असे कलर आहेत हे, म्हणजे जे नेहमी आपल्याला लागतात. हे जे आहेत हे कट केलेले आहेत, त्यामुळे ते हातामध्ये बांगडीमध्ये अडकण्यासारखे नाहीये. बरोबर. प्रॉपर लॉक्ड पल्लू आणि हे आहे. बरोबर. हे म्हणजे जे आहे हे बऱ्याचदा इश्यू होतो हा, कारण धागे असले तर ते ओढलं जातं अंगठीमध्ये, साडीमध्ये, किंवा इव्हन पदरालाही काही वेळा धागे असतात. तर हे आधी बघितला तो सॉफ्ट सिल्क मध्ये होता, हा कॉटन सिल्क मध्ये आहे, बनारसी पॅटर्न. पण ह्याच्यामध्ये खूप छान आणि लाईट कलर्स येतात. हा येलो तुम्ही नक्की बघा. येस, खूप डोळ्यात न जाणारा आणि त्या ऍट द सेम टाइम खूप सुंदर दिसणारा. बरं, ह्या साडीची स्पेशालिटी मला दाखवायला आवडेल की ह्याच्यामध्ये सोना रुपा बुट्टी आहे. जर तुम्ही क्लोज शॉट घेतला तर त्याच्यामध्ये सिल्वरही आहे आणि गोल्डही आहे. सो रोज गोल्ड, सिल्वर किंवा गोल्ड कोणत्याही प्रकारचे दागिने यावरती खूप छान. ऍक्च्युली मी प्रत्येक साडी फील करून बघते तर इतकी सॉफ्ट आणि छान आहे की अजिबात मला असं वाटत नाही की हा खूप हेवी आहे. आता असं फील करून बघते ते थोडंसं 3D थोडंसं वर्क ग्लॉसी आणि असं खूप छान. त्याच्यावरती लाईट पडल्यावरती जे शाईन येते ती खूप सुंदर आहे. हे 3 कलर आहेत त्यामध्ये. आणि याची प्राइस 5600 आहे. ओके. सो आता हे पैठणीमध्ये काहीतरी मला नवीन दिसतंय, कारण बॉर्डर खूपच मोठा आहे नॉर्मल पेक्षा. हो, याला ना पैठणी स्कर्ट बॉर्डर पॅटर्न म्हणतात. कलर व्हरायटी बघितली तुम्ही तर प्रत्येक शेड किंवा फिरता कलर सगळे कलर. सो 8 कलर्स आहेत याच्यामध्ये आणि ह्याचा लुक खूप सुंदर येतो. मला एखादी खोलून दाखवा. येस, मी ही मेहंदी कलरची एक छान पैठणी तुम्हाला ओपन करून दाखवते. ह्याला गोंडे केलेले आहेत ऑलरेडी. पल्लू जर तुम्ही बघितलं तर पूर्ण मोर पोपट प्रॉपर पैठणी पल्लू आहे. येस, आणि जर माझ्या हातापेक्षा खूप मोठा असा छान बॉर्डर आहे त्याला. सो मला असं वाटतं मोस्ट ऑफ द बॉर्डर वर्क खूप आहे याच्यामध्ये. येस. जर तुम्ही मध्ये बुट्टा वर्क आहे आणि पूर्ण बॉर्डर वर्क आहे. पैठणीची मजाच ती आहे की भरलेली दिसली पाहिजे, लुक तो खूप छान आला पाहिजे. त्यासाठी एक वेगळा हटके पॅटर्न आपली सेल्फ पैठणी आहे जी चंद्रकोर मध्ये आहे. ट्रेंडिंग पॅटर्न कलर बघा किती युनिक आणि सुंदर वाटतोय बघा. येस, आणि याच्यामध्ये सिल्वर आणि गोल्ड, सोना रुपा बुट्टी आपण ज्याला म्हणतो, आणि प्रॉपर नारळी बॉर्डर. आणि ही मी तुम्हाला म्हटलं की जसं कॉन्ट्रास्ट पैठणी, ह्याला प्रॉपर गोल्डन फील आहे. ओके. टिश्यू मुनिया ही साडी प्युअर मध्ये जनरली बनते. आपण ही छान मिक्स मध्ये बनवून घेतली तो फील देण्यासाठी. खूप रिच लुक, व्हेरी एलिगंट. एक्झॅक्टली. आणि ऍक्च्युली ह्या साड्यांचा लुक खरंच रॉयल येतो. येस. म्हणजे बरेच सेलिब्रिटी, बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा अशा साड्या वेअर करतात. तर वी ऑलवेज ट्राय टू कीप अप विथ द ट्रेंड्स, त्यामुळे आपणही त्यातले वेगवेगळे पॅटर्न्स हे केलेले आहेत. सो दिस इज वन ऑफ द पॅटर्न्स, व्हेरी बजेट फ्रेंडली, दिसायला अतिशय सुंदर. सो हा ब्लाऊज आहे. सुरुवातीला का दाखवते कारण त्याच्यावर सुंदर वर्क आहे पूर्णपणे. आणि ह्याची साडी कशी असेल? येस, ही प्लेन साडी आहे ज्याला हे हँडवर्क केलेलं आहे, बॉर्डर आहे आणि त्याच्यावर असा ब्लाऊज येईल छान. आणि दिस इज जस्ट 2500. सो विथ वर्क वाला ब्लाऊज. येस, एव्हरीथिंग इन्क्लुडेड. ओके. येस, टॅक्सेस वगैरे काही आपण वेगळं नाहीये, जे आहे ते ही प्राइस आहे. आणि प्लस याच्यावरती आपण वेगळ्या वेगळ्या ऑफर्स देतो. ज्यांना वेळ नसतो की अरे ब्लाऊज शिवायला वेळ नाहीये वगैरे, तर रेडी ब्लाउजेस पण आपण केलेले आहे. असा वर्कचा पूर्ण रेडी ब्लाऊज. आणि हा म्हणजे एक्सपांडेबल आहे, अल्टर करू शकतो फ्रॉम 30 to 38. ऑर्गेन्झा पॅटर्न आहे ना. ओके. आणि ह्याची बॉर्डर मी जस्ट दाखवते, कटवर्क बॉर्डर आहे पूर्ण. असा लुक आहे पूर्ण साडीचा. या साडीची किंमत आहे 6500. ओके. पूर्ण कटवर्कची साडी आहे आणि ही पूर्ण रेडी टू वेअर साडी आहे. म्हणजे ह्याला फॉल पिको सर्व केलेलं आहे. जे काजलचे साड्या आहेत गेरुवामध्ये त्या टाईप मधली ही साडी आहे. आणि प्युअर तुम्ही ही ओपन केली त्याचा जो असा बघा फ्लोर जो लुक येतोय तुम्ही बघू शकता, तो एक्झॅक्ट त्या बॉलिवूड मुव्हीज मध्ये डान्स करणाऱ्या हिरोईन्सचा जो लुक असतो साडीचा, तो हा लुक आहे. सध्या गुगल पिक्सेलचा जो ट्रेंड चालू आहे त्याच्यामध्ये ज्या साड्या आहेत तशी साडी आहे. एक्झॅक्टली. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही फॉल वगैरे सगळं केलं. येस, रेडी टू वेअर साडी आहे. हे बघा, कारण काही वेळा काय होतं, डिझायनर साड्यांना कळत नाही कसा फॉल लावायला पाहिजे, कोणत्या प्रकारचा, कोणत्या क्वालिटीचा, मग तो रंग एक्सचेंज व्हायला नको. यासाठीची आम्ही काळजी घेतली की आम्ही रेडी तुम्हाला डिझायनर साडी देतो आहोत. त्यानंतर सध्या लेसच्या ज्या साड्या ज्या म्हटलं मी, जान्हवी कपूर सुंदर आहेत आपण म्हणू शकतो, या जान्हवी कपूर पॅटर्न. येस. सो सध्या आता परम सुंदरीमध्ये जान्हवीने या प्रकारच्या साड्या वेअर केल्या. ओके. सो त्यामुळे या फेमस झालेल्या आहेत. इथे जर तुम्ही बघितलं, इथे ऍक्च्युअल बॉर्डर आहे पण त्याला तुम्ही
एक बॉर्डर वेगळा अटॅच केला. येस, गोटापत्ती बॉर्डर वगैरे म्हणू शकतो. हो हो हो. गोटापट्टी थोडी छोटी येते, ही प्रॉपर लेस विथ मोती बॉर्डर आहे. आणि ह्याच्यामध्ये हे म्हणजे की खालचा काठ मोठा आहे आणि वरचा छोटा आहे. सो वरती ज्यांना मोठा काठ नको असतो पण तरीही भारदस्त लुक हवाय तर साडी गोज परफेक्ट. सो असा लुक आहे पूर्ण. येस, हा थोडा अजून हेवी मध्ये आहे पॅटर्न. म्हणजे आता दिवाळीत किंवा लग्नात एखाद्या वेळेस जर तुम्हाला जान्हवी कपूर लुक करायचा आहे तर तयार साडी आहे, शोधायची गरज नाही. मला पूर्णपणे खाली असे लटकन केलेले आहेत का बॉर्डरचे. ओके, त्यामुळे जरी कापड हलकं असलं तरी साडी खूप हेवी आणि छान अंगावरती राहते. एक्झॅक्टली. आणि लुक खूप प्रीमियम येतो. मला माहित नाही तुम्हाला कॅमेऱ्यात ते किती सॅटिस्फाईंग दिसतंय पण इथे कलर फिरता आहे. येस. आणि बॉर्डर जर तुम्ही जवळून बघितली तर ती पण छान शाईन करते. हे बघा. आणि अगेन हे वाव लुक क्रिएट करणार आहेत. आणि सेम ह्याच्यामध्ये थोडासा ट्रेडिशनल लुक हवाय की काही वेळा थीम असते की नाही कॉलेजला ही थीम आहे बाबा किंवा घरी नाही चालणार मी वेस्टर्न फार दिसलेलं तर बनारसी मध्ये लेस पॅटर्न. तो मला असं वाटतं जे लोकांना खूप स्ट्रगल घेऊन साडी घ्यावी लागते, लेस जाऊन घ्यावी लागते, मग ते अटॅच करा, मग ते नक्की नीट बनवून मिळेल का, त्याच्यापेक्षा बेटर आहे रेडी. येस, रेडी टू वेअर जे तुम्हाला हवंय. आणि अगेन सेम साऊथ फील्स मध्ये अशा प्युअर मध्ये मिळतात. आपल्याकडे प्युअर मध्येही अशा आहेत. ओके. पण ह्या मिक्स पॅटर्न मध्ये टिश्यू साड्या आहेत. हा एक्झॅक्ट फॅब्रिक काय असतं? हे टिश्यू फॅब्रिक आहे, टिश्यू ऑर्गॅन्झा. हे थोडंसं फुलतं फॅब्रिक पण हा सध्याचा ट्रेंड आहे. येस. सो जरा काहीतरी हटके लुक हवाय आणि म्हणतात ना की असा थोडा लॉंग लुक येतो या साड्यांनी. मेन म्हणजे या सगळ्या बजेट फ्रेंडली आहेत. अंडर 5000, अंडर 4000 अशा साड्या आहेत. म्हणजे आता आपण मोस्ट ऑफ द बघतोय तर 1000पासून सुरू 5000 पर्यंतच्या आत आहेत. येस, बरोबर. आणि वी मेक शुअर की आम्ही ती इन्फॉर्मेशन क्लायंटला देतोय किंवा ही खरंच प्युअर आहे किंवा ही खरंच मिक्स आहे. बरोबर. मोर दॅन 120+ डिझाईन्स आणि व्हरायटीज आपल्याकडे मिक्स मध्ये आहेत. तर एखादा बाहेर राहतोय पण त्यांना साड्या ऑर्डर करायच्या आहेत किंवा ऑनलाईन हव्यात तर मिळतात का? येस. सो इंस्टाग्राम वरती आपली कंटिन्युअस सर्व्हिस चालू असते. 11 ते 8:30 आपलं जेवढं शॉपचं टायमिंग आहे तेवढंच इंस्टाग्राम स्टोअरचं पण टायमिंग आहे. सो तुम्हाला जी साडी आवडते त्याचा फोटो स्क्रीनशॉट तुम्ही तिथे पाठवू शकता आणि तिथनं टीम तुम्हाला रिस्पॉन्ड करते. इफ नॉट आपल्या स्टोअरचा नंबर दिला जातो किंवा तो प्रोफाईललाही मेन्शन्ड आहे. तिथे डिरेक्टली फोन, व्हिडिओ कॉल किंवा व्हॉइस कॉल करू शकता आणि तिथेही तुम्ही साडी व्हॉट्सअप किंवा व्हिडिओ कॉलद्वारे बुक करू शकता. आणि इथे तुम्ही ऍक्च्युअली बऱ्याच साड्या अशा ठेवलेल्या आहेत. मला एखादी यातली खोलून दाखवाल का? येस. कारण ह्या पण खूप लाईट वेट साड्या असतात बरोबर ना? येस. ही टिश्यू पैठणी आहे. हा त्याचा ब्लाऊज पीस आहे आणि ही इथून पुढे साडी सुरू होते. ओके. म्हणजे मी वाव फक्त ब्लाऊज हे बघा साडी किती सुंदर वाटते. ब्लाऊज आहे फक्त बॉर्डर सकट आणि मग त्यानंतर पल्लू तुम्ही बघितलात तर पूर्ण भरलेला. येस येस. आणि मग टिश्यू साडी. आणि हा वन ऑफ द पॅटर्न्स आहे. हा मिक्स मधला पॅटर्न्स आहे. ह्याच्यामध्ये आपल्याकडे प्युअर टिश्यू पैठण्या पण आहेत आणि आय विल शो द डिफरन्स. तुम्ही बऱ्याचदा साऊथ इंडियन सेलिब्रिटीजला बघितलं असेल की त्या अशा पद्धतीच्या ब्रायडल साड्या असतात. साऊथ सिल्क साड्या ज्याला म्हणतात. तर असं काही कलेक्शन तुमच्याकडे आहे का? येस, आपल्याकडे अशा प्रकारचं बरंच कलेक्शन आहे. आपण जाऊया त्या सेक्शनला आणि बघूया. ओके. म्हणजे हे आहे प्युअर सिल्कचं खास सेक्शन. येस. ओके. सो आता आपण इथे बघूया अशा साड्या आहेत. तो जसं तुम्हाला फोटोज दाखवलेस की त्याच्यामध्ये साऊथ इंडियन वेडिंग साडीज होते. हा प्युअर प्लेन पॅटर्न आहे. साऊथ इंडियन कल्चरमध्ये सुरुवातीला खूप प्लेन साड्या वीव केल्या जायच्या. पल्लू जर तुम्ही नीट बघितला तर त्याच्यावर वेगवेगळ्या बॉर्डर सारखं वर्क आहे. सो हे टिपिकल साऊथ इंडियन कल्चरचं रिप्रेझेंटेशन आहे. तिथलं ते टिपिकल वर्क आहे. जसं आपल्याकडे पैठणी मध्ये नारळी बॉर्डर असते तसे त्यांच्याकडे फुलं आणि हे इंट्रिकेट डिझाईन्स. हा आतमधला आहे तो ब्लाऊज आहे जो आता आपण हे करतोय तो प्लेन ब्लाऊज आणि हा पल्लू. म्हणजे पूर्णपणे साडी अशीच असणार आहे टेक्स्चरची. आणि हा येणार आहे पल्लू. आणि ह्या पूर्ण साड्या ना हँडवोवन असतात. ह्या हातमागावर बनवलेल्या साड्या आहेत. ह्या मशीन मेड साड्या नाही. सो अशा पद्धतीचा लुक आहे. हा दुसरा पॅटर्न आहे जो तू मला फोटो दाखवलास एक्झॅक्टली त्या पॅटर्न मध्ये की अंगाला सिल्वर आणि त्याचे काठ आहेत ते गोल्डन. म्हणजे मी इथे फोटो हवं तर टाकेन. सोबिताने जी नेसली होती रिसेंटली. मला असं वाटतं टेक्स्चर वगैरे सेम आहे एकदम. म्हणजे मला असं वाटतं तुम्ही जर एक्झॅक्ट पॅटर्न शोधत असाल सेलिब्रिटीने वेअर केलेला तर परफेक्ट. आणि हा मेहंदी आणि हा गोल्ड असा मिक्स आहे ना. अशा पद्धतीने पूर्ण ह्याच्यावर ब्रोकेड वर्क म्हणू शकतो आपण आहे. आणि मला असं वाटतं ह्याचा फॅब्रिक सुद्धा खूप लाईट वेट आहे. म्हणजे खूप नीट बसेल. जसं ऍक्च्युली तुम्ही फोटोज बघता सोशल मीडियावर की ब्राईड एकदम कट टू कट त्याच्या बॉर्डर्स असतात किंवा एकदम छान बसलेली असते अंगाबरोबर.
तर साऊथच्या साड्यांचं ते एक स्पेशालिटी आहे की प्लीटिंग त्यांना खूप परफेक्ट लागतं, सो त्यामुळे प्युअरच्या साड्या खूप छान दिसतो. तर हा आम्ही मीना पॅटर्न केलाय. ह्याचा पदर खूपच सुंदर आहे. मी जवळून दाखवायला सांगेन की छान पर्पल कलर आहे, पण ब्लेंड खूप सुंदर झाला आहे त्यासोबत. इथे पण तुम्ही बघितलं तर वेगळ्या पद्धतीचं वर्क आहे. अँड देन म्हणजे पदरमध्ये व्हेरिएशन आहे. येस येस येस. याच्यामध्ये पण बघा आपण मोर पोपट इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केलाय. राईट. सो जरी कांजीवरम असली तरी त्याला आपला एक टच आपण म्हणू शकतो. आणि बॉर्डर सुद्धा मला असं वाटतं आपण दाखवूया, कारण इथे डबल बॉर्डर आहे. येस येस. इथे एक छोटेसे वेगळ्या पद्धतीचे बॉर्डर बनले आणि मग खाली प्लेन बॉर्डर आहे. आणि हा साडीचा लुक आहे. आणि हे एक्सपेरिमेंट का, तर अगेन जसं मी तुला म्हणलं की सेलिब्रिटीजना काहीतरी नवीन हवं असतं, ट्रेंड सेटिंग हवं असतं, आणि ते ऍट द सेम टाइम कल्चरमध्ये छान दिसेल आपल्या असंही हवं असतं. सो त्यासाठीचाच हा प्रयत्न आहे. कांजीवरम आणि कलमकारी आपण मिक्स करून हा कांजीवरम प्युअर सिल्कचा पॅटर्न. हा आपण पल्लू आणि बॉडी पार्ट बरोबर. कलमकारी वर्क आहे पूर्ण आणि जरीचा बॉर्डर. येस. आणि पल्लू. ही डिजिटल प्रिंट नाहीये, हे प्युअर ऍक्च्युअल हँड वोवन वर्क आहे. ओके. सो तुम्हाला असं दिसताना दिसू शकतं की अरे हे कदाचित डिजिटल प्रिंट आहे, तर ते नाही, इट इज अ हँड वोवन. मला सुद्धा आधी वाटलं हे डिजिटल. हा, आपल्या आईजना असं वाटतं, पण ते प्रॉपर थ्रेड वर्क आहे. आणि याचा फील पण खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल खूप काट आहे तर हेवी असेल, तर मी इथे तुम्हाला जवळून दाखवते. हा याचा फील आहे साडीचा. येस. इझी ब्रिझी चापून चोपून बसणारी साडी आहे. सो मगासपासून आपण साऊथ इंडियन साड्या दाखवतोय आणि बऱ्याच सेलिब्रिटींनी वेअर केलेल्या साड्या तुम्ही मला दाखवल्या. पण खास तुम्ही जर बघितलं तर रेखाजी जास्त या सगळ्या साड्या वेअर करतात. तर एक फोटो हा आहे, मी ते स्क्रीनवर टाकेन तुम्हाला जर दिसत नसेल. ह्या अशा एक्झॅक्ट साड्या तुमच्याकडे मिळतील का? हो, मी जे तुला म्हटलं की आपण प्युअर गोल्डच्या साड्याही नंतर बघणार आहोत, तर तो हाच पॅटर्न आहे ज्याला आम्ही रेखा पॅटर्न म्हणतो. ओके. ह्या आपण मेड टू ऑर्डर साड्या बनवून देतो. खूपच सुंदर. येस. याला प्युअर गोल्ड जरी, दिस इज अ 2 ग्रॅम साडी, प्युअर 2 ग्रॅम गोल्ड साडी, खऱ्या सोन्यात बनलेली रेखाजींची साडी. येस येस. त्याही त्याच प्रेफर करतात वेअर करणं. आणि ह्याला रायझिंग बॉर्डर साडी म्हणतात, म्हणजे ह्याची बॉर्डर आपण नेसायला लागलो की राईज होत जाते. सो तू बघितलंस ते तिरकं आहे. सो जेव्हा तू अंगावर घेतेस तोपर्यंत तो पूर्ण पल्लू जरीने भरलेला असतो आणि बॉडीला प्युअर सिल्क असतो. सो त्यामुळे ही 2 ग्रॅम मध्ये साडी आहे. मी जवळून दाखवते. आणि हे प्युअर जरीचं काम असल्यामुळे ह्याला सॉफ्टनेस नसतो, थोडस हार्ड लागणार. राईट. कारण ते प्युअर जरी आहे आणि प्युअर गोल्ड आहे. असा लुक आहे. मला वाटतं हा एक्झॅक्ट सेम पॅटर्न आहे. एक्झॅक्ट तीच साडी आहे. सो आपण जसं मी तुला म्हणलं की आपण वेगळ्या वेगळ्या व्ह्युअर्सना जॉईंड आहोत, तर जे त्यांच्या साडीज बनवतात तेच आपल्या साडीज व्ह्यू करून देतात. म्हणजे मला असं वाटतं लोकांना आजपर्यंत हेच माहित आहे की रेखाजी ज्या साड्या वेअर करतात त्या प्युअर सिल्क आहेत. येस. पण त्याच्यात सोनं आहे हे आम्हाला आज कळलं. आणि जसं आपण म्हणतो की लग्नात सोनं घालावं, तर साऊथ इंडियामध्ये पद्धत आहे की त्यांच्या साड्यांमध्येही सोनं असावं. इथे जर तुम्ही बघितलं तर पदरावर पूर्णपणे वेगवेगळं वर्क आहे. म्हणजे प्रत्येक बॉर्डरवर ही बॉर्डर वेगळी आहे, तुम्ही खाली गेलात तर दुसरी बॉर्डर वेगळी आहे. पुन्हा इथे तुम्हाला जसं तुम्ही म्हणालात इकत सारखं इरिकल सारखं वगैरे वर्क असतं तसं आहे. पुन्हा इथे लाइनिंग आहे आणि मग अगेन खाली अशा पद्धतीचा वर्क. येस. भरलेला रिअल गोल्ड पल्लू. एक साडी बनायला ऑलमोस्ट 3 to 6 months जातात. ही हँड वोवन साडी आहे पूर्ण. ओके. सो त्याच्यामधले काही मी कलर्स आणि पॅटर्न्स दाखवते. सेम आहे, फक्त कलर्स वेगळे वेगळे आहेत. दिस इज अ 2 ग्रॅम गोल्ड साडी अगेन. वाव. इज अ 3 ग्रॅम गोल्ड साडी. ओके. म्हणजे इथे हे अगेन दुसरा एक कलर. कलर आपण त्याच्यात मध्ये वीव केलेला आहे. ओके. हे कॉन्ट्रास्ट आहे, म्हणजे याला आतमध्ये ग्रीन आहे तर याला आतमध्ये रेड आहे. ओके. म्हणजे हे बॉडीला ग्रीन करतानाच आपण येस येस. हे हँड विविंग आहे. मी तुला म्हणलं की थोडेसे इम्परफेक्शन्स असतात ते त्याच्यामुळेच येतात. ओके. कारण रिअल गोल्ड हे मशीनला आपण नाहीच हे करू शकत. सो ते हँड वोवनच सगळे आहेत. मग मला सांगा, सोन्याचा भाव तर आता खूप जास्त आहे. हो. सोनं असलेल्या साड्या जर आपल्याला घ्यायच्यात तर आपलं बजेट तरी किती असलं पाहिजे? आपल्याकडे ऍक्च्युली सोनं आता खूप वाढलंय, त्यामुळे त्याचे चार्जेस वेगळे आहेत. पण ह्या साड्या आम्ही 3-4 महिन्यापूर्वी बनवून घेतलेल्या आहेत. सो तेव्हाचे जे कॉस्टिंग असतील ते ह्याला ऍप्लिकेबल आहेत. सो यांची साड्यांची किंमत आता ही 49,500 आहे. सो दिस इज अ 2 ग्रॅम गोल्ड साडी. सो आता 20,000 फक्त गोल्डलाच जातील आपले जर 2 ग्रॅम घ्यायचं असेल तर. पण हे 24 कॅरेट गोल्ड आहे आणि हे मी तेव्हा बनवून घेतलंय, त्यामुळे ते जे रेट्स आहेत ते आपण तसेच्या तसे देतो. हा ब्लॅक कलर आहे. येस. हा ब्लॅक कलर आहे आणि दिस इज वन ऑफ द बेस्ट सेलर्स.
ही गोल्डन ब्लाऊज आणि रेड ब्लॅक कलर. अनुष्का शर्मा जेव्हा सुई धागाचं शूट करत होती चंदेरीमध्ये, तर तिथे तिने एक स्पेशल पॅटर्न बनवून घेतला होता तिच्यासाठी. तर तोही पॅटर्न आपल्याकडे त्याच वीवर कडनं आपण आणलेला आहे. तो मी तुला दाखवते. सो हे ब्रायडलचेच मोस्टली येतात पॅटर्न्स. प्युअर चंदेरी कधीही ट्रान्सलुसंट येत नाही, ती ट्रान्सपरंट साडी असते. बरोबर, कारण ती चंदेरी आहे, त्याचा प्युअरचा फील देणारी. आणि हे तिन्ही ब्रायडल कलर्स. सो ही साडी आहे ती एक्झॅक्ट अनुष्काने बनवून घेतली होती, रेड कलर ग्रीन कलरची. आणि याचं बॉर्डर तुम्ही बघा, फोर्ट बॉर्डर आहे, त्याला फोर्ट बॉर्डर म्हणतात याला. येस. सो हे जे फोर्टला आपण बाजूने हे करतो तसं किल्ल्याची बॉर्डर बेसिकली. ओके. आणि हा पल्लू असेल? येस, हा पल्लू आहे. आणि याची छोट्यात छोटी घडी होऊ शकते, इतकी प्युअर आणि हलकी फुलकी साडी आहे. ऑल ओव्हर साडी कशी असेल? अशीच आहे. येस. ओके. म्हणजे तुम्ही हाताला ह्या बॉर्डर ज्या आहेत मोठ्या त्या वापरू शकता. येस. ओके. अशा पद्धतीने बॉर्डर आहे हातासाठी वेगळी, दोन्ही बाजूला यूज करू शकतो. आणि असा प्लेन. येस. अनुष्का शर्माचा पॅटर्न बघितला तर तशामध्ये चंदेरीमध्ये अजून बरेच पॅटर्न्स आहेत अवेलेबल आपल्याकडे. पहिला पॅटर्न आहे हा कॉटन टिश्यू चंदेरी. सो हलका फुलका बेसिक रेंजचा पॅटर्न आहे. ओके. प्युअर अगेन हँडवोवन साडी असते, पण असा प्लेन पूर्ण पॅटर्न येतो. त्यानंतर आहेत हे दोन पॅटर्न्स जे ब्रायडलचे आहेत. सो तू बघू शकतेस की ह्याला मीना वर्क केलेला आहे आणि ह्याचा प्लेन आहे. कडियल चंदेरी म्हणतात ह्याला, विथ मीना वर्क आणि विदाउट मीना वर्क. बरोबर. सो या मोस्टली लग्नासाठी वगैरे प्रेफर केले जातात, किंवा रिसेप्शन किंवा देवदर्शन आपल्याकडे असतात, तर तुम्हाला मोस्टली सेलिब्रिटीज अशा साड्यांमध्ये दिसतात. बरोबर. त्यानंतर थोडासा ट्रेंडी आणि बॉलिवूडी पॅटर्न आपण म्हणू शकतो. हा पॅटर्न झाड पल्लू चंदेरी म्हणतात त्याला. ह्याचा पल्लू असा झाडासारखा असतो, ह्याचं मोठं झाड त्याच्यावरती हँड वीव्ह केलेलं असतं. येस. सो हा कृती सनन आणि आलिया भट्टमुळे ट्रेंडमध्ये आलेला पॅटर्न आहे. हा अगेन ट्रेडिशनल पॅटर्न, सेम पट्टू चंदेरीच म्हणतात याला, पण ट्रेडिशनल मध्ये. ऍक्च्युली ना या साड्या नेसल्यानंतर खूप अशा रिच आणि रॉयल वाटतात. कारण त्या इतक्या डिसेंट कलर आणि आहेत त्याचे. आपण म्हणू शकतो पार्टीवेअर फंक्शन्स असतात तेव्हा सुद्धा वेअर करू शकतो. मला असं वाटतं प्रत्येक चंदेरी साडीवर बुट्टा वर्क किंवा आहे. बरोबर. मग आता चंदेरी तुम्ही मला बरेच ऑप्शन्स दाखवले, पण चंदेरीची स्टार्टिंग रेंज किती रुपयांपासून सुरू होते? आपल्याकडे चंदेरी 8,000 पासून स्टार्ट आहे प्युअर मध्ये. बनारसीचं नवीन कलेक्शन आपण लॉन्च करतोय जे प्युअर सिल्वर मध्ये आहे. ओके. सो काही जणांचं असं म्हणणं असतं की अरे मला प्युअर गोल्डचं तर नाही आता अफोर्डेबल, पण मला प्युअर मधली साडी हवी आहे जी आय कॅन कीप फॉर जनरेशन्स विथ मी. सो तशामध्येच एक नवीन आम्ही एक्सपेरिमेंट केलाय की बनारसीमध्ये सिल्वरचं प्युअर सिल्वर कलेक्शन लॉन्च करतोय. ज्यातला हा फर्स्ट पॅटर्न आहे. ओके. सो किती ग्रॅम वगैरे असं नसतं यामध्ये, कारण प्रत्येकाची वीव वेगळी वेगळी असते. ओके. पण ही सगळी जी जरी आहे ती प्युअर चांदीची जरी आहे. पूर्ण साडी त्याला गोल्डन फिनिश दिलाय, पण जी जरी आहे ती प्युअर चांदीची आहे. वाव, खरंच सुंदर आहे. त्याचा फॉल तू बघू शकतेस की किती हलका आणि छान आहे. म्हणजे मला असं वाटतं ही ड्रेप केल्यावर इतकी सुंदर वाटेल ना, जेव्हा आपण सेलिब्रिटींना बघतो इतक्या वाव का वाटतं. तर त्या प्युअर सिल्कच्या असतात, असं सुंदर काम असतं आणि खूप छान प्रीमियम कपडा असतो. आणि म्हणून हा असं प्युअरचा फीलच वेगळा असतो. येस, एक्झॅक्टली. हे मी फर्स्ट टाइम बघते की जॉर्जेट मध्ये हो जॉर्जेट आणि शिफॉन असे आपण एक्सपेरिमेंट्स केले. प्युअर मध्येही आहे, खूप हलकी फुलकी, म्हणजे अगदी ही ना पर्स मध्येही घेऊन जाऊ शकते, इतकी मऊ छोटूशी साडी आहे. ह्याच्यावर एखादा सिल्वर प्लेन ब्लाऊज. येस, बरोबर वाटेल. इवन व्हाईट ब्लाऊज किंवा ह्याचा जो असतो तोही ब्लाऊज वेअर करतो. ह्याच्यासोबत कसा ब्लाऊज येतो? प्लेन येतो अशा पद्धतीचा. ओके. आणि ही चांदी आहे. येस येस येस, रिअल चांदी. ही टेस्टेड जरी साडी आहे. सो तुम्ही अगदी तुम्हाला टेस्ट करायची असेल तर तुम्ही सेंटर्स असतात तिथे टेस्ट करून घेऊ शकता. सो आपण जे आहे ते खरं सांगून देतो. ही हँडलूम साडी आहे, रिअल सिल्वर साडी आहे तर रिअल सिल्वर आहे. तुम्ही जर असं बघितलं तर हलकी फुलकी बघूनच नेसाविषयी वाटेल अशी साडी आहे. मला असं वाटतं आम्ही जेव्हा सुरुवात केली तुमच्याकडे आलो आणि तुम्ही मला पहिली साडी दाखवली जी बजेट फ्रेंडली होती, पण ती सॉफ्ट होती. ही एक्सपेन्सिव्ह जरी असली तरी पण ती सॉफ्ट आहे. म्हणजे प्रत्येक साडीमध्ये कम्फर्ट इम्पॉर्टंट आहे, जसं तुम्ही म्हणालात. दिस इज अ हँडलूम साडी. ही नॉन रिअल जरी आहे. तो करिश्मा कपूर ज्या आहेत त्यांनी ही साडी वेअर केली आहे. खूप सुंदर वाटते. आणि ह्याचा जर तुम्ही हा पार्ट बघितला, साडीचा पार्ट, तर अशा पद्धतीची आहे. लाइनिंग मध्ये अगेन छान लॉंग हायटेड लुक देते. ही एक साडी आहे जी अगेन प्युअर सिल्वर आहे.
ही टिश्यू बनारसी म्हणतात आणि ह्याची मजा ही आहे की समजा ही 2-3 वेळा 4 वेळा तुम्ही नेसली आणि तुम्हाला वाटते की आता मला ना हा कलर बोर झालाय, मला वेगळा कलर हवाय, यू कॅन लिटरली डाय दिस साडी. सो दिस इज द बेसिक साडी दॅट इज मेड इन टिश्यू. सो ही तुम्ही कोणत्याही कलरमध्ये म्हणजे येल्लो हवा तर येल्लो, ब्लू हवा तर ब्लू, ब्लॅक हवा तर ब्लॅक. सो जे आमचे व्ह्युअर्स आहेत ते सांगतात की मॅम पहिले लास्ट में ब्लॅक रखो, बाकी सब पहिले करते. आणि मी माझ्या साड्या किंवा अक्षयाच्या साड्याही आम्ही डाय करून घेतो. हा ब्लाऊज आहे? येस, हा ब्रोकेडचा ब्लाऊज आहे त्याचा. खूप सुंदर रॉयल असा ब्लाऊज आहे म्हणू शकतो. आणि घेण्याची जरी बाय जरी असल्यामुळे, पण ह्या तुटणार नाहीत, या प्युअर असल्यामुळे या फोल्ड झाल्या तरी चिरणार नाहीत. ओके, मी एकदम जवळून सुद्धा दाखवते. याला एकदम छोटासा बॉर्डर आहे, असं नाजूक बॉर्डर दिलेला आहे आणि अशा पद्धतीने हे मोठा बुट्टा वर्क त्याच्यावर आहे पूर्ण. तर हे प्युअर सिल्वर जरीचं कलेक्शन आहे. एव्हरी जरी वोवन दिस इज प्युअर सिल्वर. ओके. आणि हे प्रॉपर ब्रायडल कलेक्शन आहे आणि ह्याच्यात मजा ही आहे छान वाटतं की जनरली बनारसी साड्यांचे ना काठ खूप मोठे येतात, त्यामुळे आपल्याला खूप असं की अरे बटबटीत आहे का काय, पण या कलेक्शन मध्ये आम्ही थोडे छोटे काठ इंट्रोड्यूस केलेत. एक्झॅक्टली, म्हणजे कॅरी करायलाही आपल्याला इझी जातील असे काठ आहेत आणि दिसायलाही खूपच डेलिकेट आणि डिसेंट दिसतात. बारीक वर्क आहे पूर्णपणे, मस्त पूर्ण हँड वोवन साडी आहे. ह्याला बघितलं तर असे बनारसी कोने सगळीकडे आहेत, छोट्या छोट्या कुयऱ्या आहेत. आपण ही खोलून दाखवूया थोडीशी. वाव. सो हे फर्स्ट तुझ्या ऑडियन्स साठीचा लॉन्च आहे हा आपला. मला असं वाटतं समथिंग युनिक इन बनारसी. येस येस येस. कारण मी स्वतः बनारसी साड्या खूप बघितलेल्या आहेत, पण असं काहीतरी नवीन बघायला मिळालं तर अजून मजा वाटते आपल्याला, कारण आपल्याला काहीतरी वेगळंच घ्यायचं असतं. सो हा ऑल ओव्हर लुक आहे आधी साडीचा. अशा पद्धतीने पूर्ण जाळी आपण म्हणू शकतो, बरोबर? जाळी, ह्याला जाल पण नाही म्हणता येणार, ह्याचं डिझाईनच खूप ट्रेडिशनल बनारसी जाल मध्ये पण काहीतरी वेगळं आहे. कारण जवळून जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये ऍक्च्युली हे वेगळ्या पद्धतीने म्हणजे गोल नाहीये त्याला, पण एक वेगळं नेट क्रिएट केलेलं आहे. ह्याचा बॉर्डर जर तुम्ही बघितला तर तो सुद्धा असा डिसेंट ठेवलाय. म्हणजे का तर आधीच ती साडी संपूर्ण भरलेली आहे, मग थोडासा एक खूपच सुंदर पल्लू आहे. मला असं वाटतं तुम्हाला सुद्धा आवडेल. अशा पद्धतीने हा पल्लू. डिझाईन्स इन द सेन्स लेस वर्क काही वेळा हवं असतं, काही वेळा एम्ब्रॉयडरी वर्क हवं असतं, तर तेही आपण भरजरीमध्ये करून देतो. मी मगाशी मी मगाशी तेच म्हणाले की आपण ब्रायडल स्टायलिंग सुद्धा करतो फ्री ऑफ कॉस्ट, त्यातला काही चार्जेस नाही आहेत. सो आता ह्याची मजा सांगते. हे जे कोने आहेत ना, हे बनारसी जुन्या शालूंना कोने असायचे. सो हे रिवाइव्ड आहे डिझाईन. ओके. हे ट्रेडिशनल बनारसी कोने म्हणतात याला. हे पल्लू मध्ये आहे? येस, हे पल्लूला आहे. ओके. मुद्दाम केलेलं टू कीप दॅट ट्रेडिशनल टच टू द साडी. मग ही पूर्ण साडी बॉर्डरलेस आपण म्हणू शकतो. ओके, म्हणजे ब्लाऊज पूर्ण फक्त बॉर्डर असणार. बॉर्डर दिलीये, पण वी रेकमेंड की तुम्ही कॉन्ट्रास्ट वेअर करा, त्याला अजून छान उठावे. एक्झॅक्टली, ग्रीन वगैरे खूप छान वाटेल याच्यावर. हा जो मागचा रॅक तुम्ही बघताय माझ्या, सो हा पूर्ण जो तुम्ही बघता बनारसी कलेक्शन. येस, हे पूर्ण वरपासून खालपर्यंत बनारसी कलेक्शन आहे. ते वरती बॉक्सेस जे आहेत तेही एक्सक्लुझिव्ह पीसेस आहेत. सो ते तुम्ही स्टोअरला आलात की ते वेडिंग साठीच एक्सक्लुझिव्ह कलेक्शन बघायला मिळेल. आणि बनारसी अगदी आपल्याकडे 6-7 हजार पासून प्युअरच्या सुरुवात आहे. आता हे बरेच कलर्स आणि अजून बरेच पॅटर्न्स अवेलेबल आहेत. गडवालच्या घडीची मजा ही असते की अशी घडी ठेवतात प्युअर सिल्क गडवालची. त्याच्यात आतमधनं जो कलर अनफोल्ड होतो ना, ती मजा आहे. येस, अरे मला लाल रंगाची साडी आहे, पण ती ग्रीन कॉन्ट्रास्ट आहे, बरोबर? आणि इतका सुंदर हेवी लुक देते ना ही साडी. म्हणतात ना की एक रॉयल लुक. अगदीच. बॉर्डर मी जवळून दाखवायला सांगेन, कारण ह्याच्यावर 3 लेअर सारखा बॉर्डर बनलेला आहे. ही टिपिकल गढवाल बॉर्डर आहे. आणि ह्याचा पल्लू पूर्ण अशा पद्धतीने. आणि ह्याच्यामध्ये अनेक कलर कॉम्बिनेशन्स, अनेक पॅटर्न्स ही आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो ह्याच्यामध्ये बघू शकतेस, ही प्युअर सिल्क मधली ही प्लेन गढवाल आहे आणि यामध्ये चेक्स वर्क केलेलं आहे. ओके, म्हणजे जवळून जर आता आपण दाखवलं तर इथे तुम्ही बघितलात तर पूर्ण विविंग वर्क जे असतं ते चेक्सचं आहे, थ्रेडचं. येस, आणि ह्याचा काठ खालचा मोठा आहे आणि वरचा छोटा आहे अशा पद्धतीने. येस, या खरंच खूप सुंदर वाटतंय. ट्रेडिशनल, टिपिकल ट्रेडिशनल ज्याला आपण म्हणतो तशा आहेत. मला असं वाटतंय की तुम्ही ऑलमोस्ट सगळं कलेक्शन मला दाखवलं आजच्या व्लॉग मध्ये. पण इथे जर कोणाला यायचं असेल तर तुमच्या सगळ्या डिटेल्स तुमच्या व्हिजिटिंग कार्ड मध्ये असतात, बरोबर? तुम्ही नेहमी ते एंडिंगला दाखवते, सो तुमचं कार्ड आधी मला दाखवाल. येस, सो हे आपलं कार्ड आहे. ओके, सो हे जवळून मी भरजरीचं जे कार्ड आहे ते दाखवते.
ज्याच्यामध्ये ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर आणि इन्स्टा ID हे सगळं मेन्शन आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला जर कधीही तुमचा प्लॅन करायचा असेल यायचा तर. पण मला आता सांगा, तुम्ही म्हणालात की फेस्टिवल काय, तर तुमच्याकडे 12ही महिने ऑफर सुरू असतात. सो जे ऑनलाईन खरेदी करणार त्यांना सुद्धा ऑफर असणार का? येस येस येस, ऑनलाईन खरेदीसाठीही आपल्याकडे ऑफर्स आहेत, ऑफलाईनसाठीही आपल्याकडे ऑफर्स आहेत. मोस्ट ऑफ द टाइम्स ऑनलाईनला जास्त ऑफर्स असतात, कारण त्यांना इथे येता येत नाही किंवा तेवढा वेळ देता येत नाही किंवा खरं फील करता येत नाही, तर त्याच्यासाठी आपण काही वेळा जास्त ऑफर्सही ठेवतो ऑनलाईन. त्या सगळ्या ऑफर्स तुम्हाला भर्जरी बाय नाम या इंस्टाग्राम पेज वरती मिळतील. तिथे आपण स्टोरीज आणि पोस्टद्वारे ऑफर्स टाकत असतो. ओके, सो मला असं वाटतंय की आज जेवढं सुंदर पद्धतीने आपल्याला हे कलेक्शन दाखवता आलंय तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. मला असं वाटतं जर तुम्ही खरंच सेलिब्रिटी इन्स्पायर्ड साड्यांच्या मागे पळत असाल आणि तुम्ही खूप जास्त शोधत असाल तर मला वाटतं दिस इज वन स्टॉप डेस्टिनेशन. तुम्ही नक्की तो फोटो घेऊन येऊ शकता किंवा त्यांना सांगू शकता, कारण त्या डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर कडून या सगळ्या साड्या घेऊन येतात. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगा, आणि असेच व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की फॉलो करा.